हाय. आज एक वेगळा प्रयत्न आहे. FM ला माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्याची एक ऑडिओ क्लिप आहे. मला कळत नव्हतं की ती पोस्ट कशी करू, यूट्यूबला कशी टाकू. त्यामुळे मी फोटोचा कोलाज केला आणि त्याच्यामागे बॅकग्राऊंडला तो आवाज ठेवला आहे. तुम्हाला छान ऐकता येईल, फोटोज बघता येतील. माहिती नाही माझा हा प्रयत्न किती यशस्वी आहे. फक्त मी काय म्हटलं आहे, मला काय म्हणायचं आहे ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवावं एवढीच इच्छा होती. बघा. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत. मराठी नाटक, मराठी फिल्म्स, मराठी हिंदी सिरियल्सच्या माध्यमातून ज्यांनी अनेक वर्षांपासून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत अशा अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांना स्क्रीनवर तर आपण पाहिलंच आहे, पण त्या पलीकडच्या ऐश्वर्या नारकर आज आपल्याला समजून घ्यायच्यात च्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार आणि हाय सगळ्यांना. अभिनयाच्या पलीकडे ऐश्वर्या नारकर सांगायचे असतील तर तुम्ही काय सांगू शकाल? अभिनयाच्या पलीकडे मला वाटतं एक चांगलं माणूस म्हणू शकतो आपण आपल्याला, कारण आपण समाजात चांगली माणसं निर्माण करणं खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रोसेसवर मी विश्वास ठेवते. ते चांगली माणूस आहे अगदीच मी ठामपणे म्हणू शकते. आणि अदरवाईज मी रेकी प्रॅक्टिशनर आहे. त्याच्यानंतर मी ॲनिमल कम्युनिकेशन करते. त्यामुळे अशा पॅरलल थेरपीज मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यांची प्रॅक्टिस मी सध्या करते. पण अशा फार कमी अभिनेत्री आहेत की ज्यांनी सिरियल मध्ये, फिल्म मध्ये आणि नाटकामध्ये आपण जेवढं काम केलंय तेवढं केलेलं आहे. ऐश्वर्या नारकर सगळ्यात जास्ती कुठे रमल्या किंवा कुठलं विश्व त्यांना जरा जास्त आवडलं किंवा भावलं असं म्हणता येईल? खरं तर मला म्हणजे सगळीकडेच आवडलं. मला टेलिव्हिजन जास्त कन्व्हिनियंट वाटतं आणि आपण म्हणू शकतो की ब्रेड अँड बटर आपलं टेलिव्हिजन आहे की जे तुम्ही रोज काम करता. एक महिन्याची एक पुंजी जमा होते आणि ती जमा झालेली जी पुंजी आहे, जी टेलिव्हिजनच्या इथे काम करून तुम्ही जमा केलेत, त्याच्यात तुम्ही एक चांगलं नाटक प्रोड्यूस करू शकता. जसं आम्ही केलं की एक चांगलं नाटक, चांगली फिल्म आपल्याला हवी ती, आपल्याला जे म्हणायचं आहे ते सांगणारी प्रोजेक्ट आपण त्या पैशातून करू शकतो. त्यामुळे टेलिव्हिजन मध्ये मी खूपच कम्फर्टेबल असते. फिल्म मध्ये अवॉर्ड किंवा जास्त लोकांपर्यंत फेस्टिवलमध्ये तुमचं प्रोजेक्ट पोहोचणं, या सगळ्या लेवलची म्हणू शकतो, तर तिथे ते समाधान फिल्म मध्ये आहे. तर मी सगळीकडेच रमते. नाटकही मला आवडतं, पण तसं बघ आता जसं म्हटलं मी की टेलिव्हिजन हे खूप कन्व्हिनियंट कम्फर्टेबल झोन आहे रोज काम करायला. त्यामुळे मी टेलिव्हिजनला जास्त रमते. नक्कीच. पण आता सध्या 7वी मुलगी जी सिरियल जी आहे ती सुरू आहे आणि त्यातल्या कॅरेक्टर बद्दल खरंच खूप वेगळं कॅरेक्टर आहे माझ्या मते. आतापर्यंत तुम्ही जे काही रोल केलेले आहेत त्याच्यामध्ये विरोचकाचं कॅरेक्टर तुम्ही करत आहात. सो ह्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं असेल तर काय सांगू शकाल तुम्ही? हे कॅरेक्टर आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणजे त्याला ग्रे शेड नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की जनरली कुठलाही माणूस हा पूर्ण पॉझिटिव्ह, पूर्ण निगेटिव्ह असा नसतो. त्याच्यात कुठेतरी अदली मधली शेड असते. स्वभाव त्याचा अदला मधला असतो. तसं गोष्ट आहे ही आणि त्या गोष्टीतलं हे टोटल निगेटिव्ह कॅरेक्टर आहे विरोचकाचं. आणि मला ती करायला मजा येते कारण अनेक वर्ष मी सोबर पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स केली. त्यामुळे इमोशनली पॉझिटिव्ह कॅरेक्टर करताना जेवढा स्ट्रगल असतो तेवढा मला जाणवलं की निगेटिव्ह कॅरेक्टर करताना नाहीये. त्याच्यात दुसऱ्याला रडवायचंय तुम्हाला. त्यामुळे ते एका पॉइंटला मजा देऊन जातं आपल्याला. खूप काही अंशी सोपं होतं. हे कॅरेक्टर करत असताना लोकांचे फीडबॅक तुमच्याकडे कशा पद्धतीचे येत आहे? लोकांचे फीडबॅक लोक इतकी इन्व्हॉल्व्ह असतात कॅरेक्टर्स मध्ये की त्यांना ती खरी वाटायला लागतात. म्हणजे माणूस एक ऍक्टर हा पर्सनल आणि ते कॅरेक्टर याच्यात ते फरकच नाही करत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर आता मी जितकी ऍक्टिव्ह आहे त्याच्यात काही ठिकाणी बऱ्याच वाईट कमेंट्स येतात. म्हणजे इतक्या वाईट, इतका राग असतो लोकांना माझ्याबद्दल की ही बाई मरत का नाही, इतक्या लेवलच्या कमेंट्स असतात. तर मला सुरुवातीला ज्या वेळेला अशा कमेंट सुरू झाल्या, सिरियल सुरू झाल्यानंतर, तेव्हा मला कळेना की मी अचानक असं काय वाईट केलंय की एवढं लोक माझ्याबद्दल वाईट बोलतायत. मग मला एका पॉइंटला ते रजिस्टर झालं की कदाचित असं असू शकतं की माझं कॅरेक्टर हेच मी आहे किंवा तशीच मी आहे असं समजून या मला रिॲक्ट होत असाव्यात. आणि मला एका बाजूनी मला बरं वाटायला लागलं की माझं कॅरेक्टर जास्त पोचसावं लोकांपर्यंत. तसं तेच आहे. म्हणजे ह्या कॅरेक्टरला लोकांनी वाईट म्हणणं, त्याला शिव्या घालणं हेच अपेक्षित आहे कारण ते तितकं वाईटच आहे कॅरेक्टर.
तर ते पोहोचतंय आणि लोकांची गपलत होते की म्हणजे ही रुपाली आहे की ऐश्वर्या आहे, मग त्या सगळ्या शिवाय ऐश्वर्याला खाव्या लागतात. हे थोडासा दुःखाचा भाग आहे. पण अदरवाईज मला त्या कमेंट्स वाटतं की म्हणजे माझं कॅरेक्टर मी अगदी 100% नाही पण निदान 90% तरी बरोबर. नक्कीच नाही आहे, त्याची पावतीच आपल्याला त्या सगळ्या कमेंट्स मधून कदाचित मिळत असेल. नक्कीच. पण आतापर्यंत अनेक कॅरेक्टर्स तुम्ही केलेली आहेत. तुम्हाला चॅलेंजिंग वाटलेली अशी कोणती भूमिका सांगता येईल का की ही खरंच अवघड होती बुवा? मला चॅलेंजिंग वाटलेली म्हणजे माझं नाटक होतं एक सोयरे सकळ नावाचं, भद्रकालीनी प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यात मी 2 भूमिका करायचे नाटकात आणि लिटरली त्या एक गांधी हत्येच्या काळातली आई होती आणि तिची मुलगी पण जी आता प्रेझेंट काळात आहे जी 70 वर्षाची, म्हणजे आई 40 वर्षाची होती फ्लॅशबॅक मध्ये आणि मुलगी 70 वर्षाची. तर ही 40 आणि 70 वर्षाच्या दोन्ही आई आणि मुलीचं कॅरेक्टर मी करत होते. आणि गंमत अशी होती की गांधी हत्येच्या काळातला सीन कट्टू आत्ताच्या काळातला सीन आणि याच्यामध्ये फक्त 15 ते 20 सेकंद चेंजिंग. तर ते कंटेंट वाईज पण खूप हेवी नाटक होतं आणि बॅकस्टेजला पण ते तेवढ्याच धावपळीचं आणि खूप ट्रिकी नाटक असं होतं. त्यामुळे ते करायला मला खूपच मजा आली आणि तो मला टास्क होता किंवा ते मला एक चॅलेंज वाटलं होतं. पण ते नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचलं. त्या वर्षीची सगळीच बक्षिसं मला मिळाली बेस्ट ऍक्ट्रेसची आणि मजा आली. मी बऱ्याच वर्षांनी म्हणजे मध्ये 4-5 वर्षाच्या गॅप नंतर खरं तर ते नाटक केलं होतं. भद्रकालीचं होतं आणि आदित्य इंगळेने ते डिरेक्ट केलं होतं. तर फारच मजा आली होती ते करायला. जनरली आता सोशल मीडियाचं प्रमाण जे ते प्रचंड वाढलेलं आहे. कुठली गोष्ट म्हटली की त्याचे काही फायदे पण असतात काही तोटे पण असतात. सो सोशल मीडियाचे फायदे सांगायचे असतील तर तुमच्यासाठी कसे सांगाल आणि ड्रॉबॅक सांगायचं असेल तर काय सांगता येईल? सोशल मीडियाचे फायदे असं असू शकतं की आपण एकतर कनेक्टेड राहतो. जे आधी कामं पत्र जी कामं करायचे किंवा तुम्हाला पत्र यायची, तुमच्या चॅनलमध्ये तुमच्या नावाने पत्र यायची, खूप रुरल एरियाज मधनं गावागावांमधनं लोक पत्र लिहून तुम्हाला तुमच्या भूमिकांबद्दल कळवायचे, चांगलं वाईट कळवायचे, तुम्ही किती आवडता हे कळवायचे आणि त्यांनी खूप समाधान वाटायचं. ते आता थोडं इन्स्टंट झालंय. म्हणजे सोशल मीडियामुळे तुम्ही अख्ख्या जगभराशी कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला फीडबॅक तुम्ही कंटेंट जो क्रिएट करता त्याच्यावर येता. तुम्ही जी प्रोजेक्ट तिथे टाकता त्या काय करता येतं ते अपडेट करता, त्या प्रोजेक्ट्सवर येतात किंवा ती प्रोजेक्ट पाहिली जातात. चांगल्या गोष्टी आहेत किंवा आता बरेच ब्रँड सोशल मीडिया म्हणजे इन्स्टा थ्रू किंवा फेसबुक थ्रू त्यांचे ऑनलाईन सगळे व्यवहार चालतात. तर ब्रँड प्रमोशनसाठी पण तुम्हाला एक ऑप्शन ऍज अ सेलिब्रिटी ओपन आहे की तुम्ही त्यांच्या डिजिटल ऍड्स करू शकता. त्यामुळे अशा सगळ्याच पद्धतीत सोशल मीडियाचा खूप उपयोग आहे. किंवा इव्हन सोशली तुम्हाला काही सामाजिक दृष्ट्या तुम्हाला काही अवेअरनेस निर्माण करायचा असेल तर तोही तुम्ही तुमच्या फॉलोअर्स थ्रू किंवा तुमच्या पेज थ्रू करू शकता. काही वाईट गोष्ट आपल्या आजूबाजूला घडली तरी ती तुम्ही सोशल मीडिया थ्रू सांगू शकता आणि त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच डेफिनेटली. पण ह्याच्यातली वाईट गोष्ट मला अशी वाटते की ट्रोलिंग. आपण समोरच्या आर्टिस्टला किंवा समोरच्या व्यक्तीला खूप गृहीत धरतो जिथे आपला प्रत्यक्ष संबंध नाही. म्हणजे आता ट्रोलर्स म्हणा किंवा जे वाईट कमेंट्स करतात ते स्वतः प्रत्यक्षपणे दिसत नाहीत, त्यांच्या फक्त कमेंट्स दिसतात. त्यामुळे आपली ओळख लपवून आपण काहीही बोलू शकतो, ह्याला खूप ऊत आलाय. आणि मग त्याच्यात तुम्ही समोरच्याला खूप गृहीत धरता आणि आवाच्या सवा काहीतरी अचकट विचकट बोलता. तर हे मला खूप पटत नाही की एक समोरच्याच्या गोष्टी आवडल्या नाही तर अनफॉलो करण्यासारखा एक सोपा मार्ग सोशल मीडियाला आहे. तो तुम्ही करू शकता. पण समोरच्याला म्हणजे आता आपल्या इकडे आपण उदाहरण आहे की इतकं ट्रोलिंग केलं गेलंय काही लोकांनी की त्यांनी सुसाईड केलंय. तर हा खूप भीषण भाग आहे ना सोशल मीडियाचा. आपण समोरच्या व्यक्तीला इतकं गृहीत आणि त्याच्यावर इतका अधिकार नाही सांगू शकत, कारण ते मला खूप चुकीचं वाटतं. मग मला असं वाटतं की कमेंट हा सेक्शनच बंद केला पाहिजे सोशल मीडियानी. आयदर लाईक ऑर डिसलाईक. म्हणजे एवढाच हक्क आहे समोरच्याचा की हे आम्हाला आवडलं किंवा हे आम्हाला आवडलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमची मतं समोरच्यावर लादू शकत नाही की तुम्ही अचकट विचकट बोलू शकत नाही समोरच्याला. असं मला अगदी मनापासून वाटतं की ज्यामुळे समोरच्याचा मानसिक परिणाम होईल त्याला. म्हणजे असे आता अलीकडच्याच काळात खूप उदाहरणं की जेव्हा मुलींना बायकांना वाईट बोललं गेलंय आणि त्यांनी खूप अघोरी प्रकार करून घेतले स्वतःच्या बाबतीत. आणि माझ्या मते आपला पॉडकास्ट जे कोणी ऐकत असतील त्यांच्यावरती सुद्धा या गोष्टीचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. पण तुमचा सिरियल्स
सिरियल्सचा, नाटकांचा आणि फिल्म्सचा हा जो प्रवास चालू आहे तो खरंच अव्याहतपणे असाच चालू राहो. तुमची जोडी जी आहे ती सुद्धा आम्हाला खूप छान पद्धतीनं अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिसत राहू ही तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. आणि आज आम्हाला एवढा छान वेळ दिलात, आमच्याशी निवांत गप्पा मारल्यात, त्याबद्दल रेडिओ सिटीच्या वतीनं आणि लिसनर्सच्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर होत्या आपल्यासोबत च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये.